तर यानंतर वळूया पुढील बातमीकडे। बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण राज्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे। तसंच 28 ऑगस्टला ते मुंबईतील आझाद मैदानमध्ये धरणं आंदोलन करणार आहेत। सन्मानजनक मानधनासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनामुळे लाडकी बहीण योजना आणि पीक विमा अर्ज भरण्याचं काम थांबणार आहे। पाहूयात या रिपोर्टमध्ये। राज्यातील सरपंच, ग्रामसेवकांचं काम बंद। 28,000 ग्रामपंचायतींना टाळं। 3 दिवस गावगाडा ठप्प। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी 3 दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केलंय। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वेतन श्रेणी, निवृत्ती वेतन तसंच ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्यांसाठी संप सुरू केलाय। जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी झालेत। ग्रामपंचायतीचं काम बंद ठेवण्यात आल्यानं गावगाडा ठप्प होणार आहे। कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत पाहूया। सरपंचाला 15,000, उपसरपंचाला 10,000, ग्रामपंचायत सदस्याला 3,000 रुपये मानधन द्यावं। ग्रामपंचायत संदर्भातल्या सर्वच घटकांना विमा, पेन्शन, निश्चित वेतन लागू करावं। मुंबईत सरपंच भवनाची स्थापना करावी। ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी असं पद निर्माण करावं। ग्राम रोजगार सेवकांची नेमणूक पूर्ण वेळ करावी। ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकास कामं करण्याचा अधिकारही द्यावा। दरम्यान या बंदमुळे गावगाडा बंदचे बरेच परिणाम होणार आहेत। लाडकी बहीण, पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होणार आहे। शैक्षणिक कागदपत्र, दाखले मिळणार नाहीत। महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या योजनांचं काम देखील होणार नाही। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण गावगाडाच ठप्प झालाय। या आंदोलनामुळे लाडकी बहीण योजना, पीक विमा अर्ज भरण्याचं काम थांबणार आहे। पाणी सोडण्यापासून स्वच्छतेपर्यंत नित्याची कामही ठप्प झाली आहेत। 28 ऑगस्टला आंदोलक मुंबईतील आझाद मैदानात धरणं आंदोलनही करणार आहेत। त्यामुळे गावगाड्याचं अर्थकारण ठप्प झालंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।